नमस्कार मित्रांनो. अखेर देशभरातील लाखो मजूर, शेतकरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी एक मोठा बदल होणार आहे. कारण 1 जुलै 2026 पासून देशभरामध्ये लागू होणार आहे एक नवी योजना. आणि या योजनेमुळे आता फक्त नाव बदलणार नाही, तर काम करण्याची संपूर्ण पद्धत बदलणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. मनरेगाच्या जागेवर आता सुरू होणार आहे VBG रामजी योजना. पण प्रश्न असा आहे, ही योजना नेमकी काय आहे? मनरेगा बंद होणार का? मजुरांना खरंच 125 दिवस रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांना याचा फायदा होणार की नुकसान? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांचे मनरेगाचे पैसे महिनोन महिने अडकले होते, त्यांच्यासाठी या नव्या योजनेमध्ये काय बदल करण्यात आले आहेत? कारण मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये मनरेगा योजनेबद्दल अनेक तक्रारी समोर आल्या. कोठे मजुरांचे पैसे अडकले, कोठे मस्टर वेळेवर निघाले नाहीत, कोठे बोगस हजेरी लावली गेली, तर कोठे प्रत्यक्ष काम न करता देखील बिल काढल्याच्या चर्चा झाल्या. आणि म्हणूनच आता केंद्र शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे. राज्यासह देशभरामध्ये आता VBG रामजी योजना लागू करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. त्या संदर्भातील GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि आता 1 जुलै 2026 पासून ही योजना प्रत्यक्षात लागू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय. सध्या राज्यामध्ये आणि देशभरामध्ये मनरेगा योजना सुरू आहे. ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जाते. परंतु आता या योजनेमध्ये अनेक बदल करत नवीन स्वरूपामध्ये VBG रामजी योजना आणली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये आधीपासून रोजगार हमीच्या स्वतंत्र योजना आहेत, त्या राज्यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. म्हणजेच राज्य शासनाला आवश्यकतेनुसार अतिरिक्त कामे किंवा अतिरिक्त योजना देखील राबवता येणार आहेत. आता या योजनेमध्ये निधीची रचना कशी असणार? तर मित्रांनो, या योजनेसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांचाही सहभाग असणार आहे. एकंदरीत 60% निधी केंद्र शासन देणार, तर 40% निधी राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. म्हणजेच राज्य सरकारला देखील यामध्ये आर्थिक सहभाग घ्यावा लागणार आहे. आता इथूनच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. समजा केंद्र शासनाने मोठं बजेट जाहीर केलं, परंतु राज्य शासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध झाला नाही, तर काय होणार? तर अशा परिस्थितीमध्ये मजुरांना मजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. आणि हे नवीन नाही, कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं, मनरेगा अंतर्गत अनेक मजुरांचे पैसे अडकले. काही ठिकाणी काम पूर्ण झालं, मस्टर भरले गेले, कामगारांनी दिवसेंदिवस मेहनत केली, पण तरीही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागली. काही ठिकाणी तर मटेरियलची बिलं, कुशल मजुरांचे पैसे आणि इतर देयके देखील 2-2 वर्षे प्रलंबित राहिल्याच्या चर्चा समोर आल्या. आता हाच प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून VBG रामजी योजनेमध्ये काही नवीन तरतुदी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. उदाहरणार्थ, मस्टर 7 दिवसांच्या आत काढणं आणि 14 दिवसांच्या आत मजुरांच्या खात्यावर पैसे जमा करणं. अशा प्रकारच्या प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचा प्रयत्न या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, इथे आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सध्या सुरू असलेली मनरेगाची कामे तात्काळ बंद होणार नाहीत. म्हणजेच ज्या ठिकाणी सध्या काम सुरू आहे ती कामे सुरूच राहतील. पण 1 जुलै 2026 पासून नव्या स्वरूपातील नवीन कामांचा समावेश VBG रामजी योजना अंतर्गत केला जाणार आहे. आता प्रश्न असा, या योजनेमध्ये कोणती कामं केली जाणार? तर मित्रांनो, ग्रामीण भागातील पाणी, शेती आणि रोजगार यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
यामध्ये दुष्काळ निवारणाची कामं, बांधबस्तीची, विहिरींची खोदकामं, पाणी साठा निर्माण करणं, शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाची कामं, फळबाग लागवड, ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणं, अशा विविध प्रकारच्या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे. मित्रांनो, या योजनेमधला आणखी एक मोठा बदल म्हणजे रोजगार हमी. पूर्वी मनरेगा अंतर्गत 100 दिवस रोजगाराची हमी दिली जात होती, परंतु आता नव्या योजनेमध्ये ही मर्यादा वाढवून 125 दिवस देण्यात आलेली आहे. म्हणजेच ग्रामीण भागातील मजुरांना आता अधिक दिवस रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याच कारणामुळे अनेकांच्या नजरा आता या योजनेकडे लागलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, योजनेमधला सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे ब्लॅकआउट नियम. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, हा ब्लॅकआउट नेमका काय आहे आणि याचा फायदा कोणाला होणार? मित्रांनो, याआधी जेव्हा मनरेगा योजना सुरू होती तेव्हा ग्रामीण भागामध्ये एक मोठी समस्या सातत्याने समोर येत होती आणि ती म्हणजे शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नव्हते. विशेषतः खरीप हंगामाची पेरणी, रब्बी हंगामातील कामे, काढणी, निंदणी, शेतीतील इतर तातडीची कामे, या काळामध्ये शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता जाणवत होती. कारण अनेक मजूर हे मनरेगाच्या कामांवर जात होते. परिणामी शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊन मजूर आणावे लागत होते. काही ठिकाणी वेळेवर कामे पूर्ण होत नव्हती, तर काही शेतकऱ्यांना नुकसान देखील सहन करावं लागत होतं. आणि म्हणूनच आता या नव्या योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. ज्या काळामध्ये शेतीची कामे, महत्वाची कामे सुरू असतील त्या काळांमध्ये 60 दिवसांचा ब्लॅकआउट लागू केला जाऊ शकतो. म्हणजेच त्या कालावधीमध्ये योजनेअंतर्गत काही कामांना मर्यादा येऊ शकतात, जेणेकरून मजूर शेतीच्या कामासाठी उपलब्ध राहतील. आता हा बदल का महत्वाचा मानला जातोय? कारण मित्रांनो, देशातील सर्वात मोठा व्यवसाय आजही शेतीच आहे आणि ग्रामीण भागातील अनेक मजूर हे स्वतः शेतकरी देखील आहेत. पूर्वी अनेक वेळा असं होत होतं की मनरेगाची कामं सुरू असल्यामुळे स्वतःच्या शेतीकडे दुर्लक्ष करून मजूर बाहेरच्या कामांवर जात होते. त्यामुळे पेरणी उशिरा होणं, शेतीची कामं अर्धवट राहणं किंवा काढणीसाठी मजूर न मिळणं, अशा समस्या निर्माण होत होत्या. आता या नव्या ब्लॅकआउट नियमामुळे शेतीच्या हंगामामध्ये मजुरांची उपलब्धता वाढू शकते आणि याच कारणामुळे अनेक शेतकरी या बदलाकडे सकारात्मक नजरेने पाहत आहेत. मित्रांनो, या योजनेमधला आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे पारदर्शकता. कारण गेल्या काही वर्षांमध्ये मनरेगा योजनेबद्दल अनेक आरोप झाले. काही ठिकाणी बोगस हजेरी, प्रत्यक्ष काम न करता पैसे काढणे, खोटी मस्टर तयार करणे, काम मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी, अशा प्रकारच्या चर्चा वारंवार समोर येत होत्या. आणि म्हणूनच आता या नव्या योजनेमध्ये डिजिटल प्रक्रियांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. उदाहरणार्थ फेस स्कॅनिंग, ई-KYC, डिजिटल पडताळणी अशा प्रक्रिया आणल्या जाणार आहेत. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवणे सोपं होणार आहे आणि बोगस मजुरी किंवा बोगस कामांवर काही प्रमाणात आळा बसू शकतो. मित्रांनो, आता आणखी एक महत्वाचा प्रश्न, सध्या ज्यांच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड आहे त्यांचं काय होणार? तर मित्रांनो, सध्याची जॉब कार्ड व्यवस्था पूर्णपणे बंद केली जाणार नाही. मनरेगाचे विद्यमान जॉब कार्ड पुढे या नव्या योजनेमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांकडे आधीपासून कार्ड आहे त्यांना पुन्हा सुरुवातीपासून प्रक्रिया करावी लागणार नाही. परंतु यापुढे नवीन जॉब कार्ड मागणाऱ्या लाभार्थ्यांना विकसित ग्रामीण भारत कार्ड म्हणजेच VBG रामजी कार्ड दिलं जाऊ शकतं आणि याच कार्डच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया होऊ शकते. मित्रांनो, आता प्रश्न असा, या योजनेचे फायदे काय? तर सर्वात मोठा फायदा म्हणजे 125 दिवस रोजगार हमी, शेतीसाठी मजूर उपलब्ध होण्याची शक्यता, जलसंधारण आणि पाणी साठवण कामांना प्राधान्य, डिजिटल पडताळणीमुळे पारदर्शकता
आणि मजुरी वेळेत देण्याचा प्रयत्न हे या योजनेचे महत्वाचे मुद्दे मानले जात आहेत. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे ग्रामीण रोजगार हमी योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते तिथे या योजनेचा फायदा अधिक होऊ शकतो. कारण राज्यामध्ये आधीपासून विहिरी, बांधबस्ती, गायगोठा, जलसंधारण अशा अनेक कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ही योजना शेतकरी आणि ग्रामीण मजुरांसाठी फायदेशीर ठरू शकते असं देखील अनेकांचं मत आहे. परंतु मित्रांनो, प्रत्येक योजनेचे फायदे असतात तसेच काही तोटे देखील असतात आणि या योजनेमध्ये देखील काही मोठी आव्हाने आहेत. सगळ्यात महत्वाचं आणि मोठं आव्हान म्हणजे निधी. समजा एखाद्या राज्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नसेल किंवा राज्य शासनाकडून हिस्सा वेळेवर जमा झाला नाही तर मजुरांचे पैसे पुन्हा अडकू शकतात. त्याचबरोबर योजना कागदावर चांगली दिसली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अडचणी येऊ शकतात. कारण प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. काही राज्यांमध्ये प्रशासन मजबूत आहे तर काही ठिकाणी अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच ही योजना प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरणार हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, सध्या तरी या योजनेबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. वेगवेगळे तोटे, फायदे, बदल आणि नवीन नियम समोर येत आहेत आणि पुढील काळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून या संदर्भातील अधिकृत मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या जाऊ शकतात. त्यामुळे योजनेबद्दल पुढे आणखी कोणते बदल होतात, कोणते नवीन नियम येतात आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांना याचा किती फायदा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण VBG रामजी योजना संदर्भात महत्वाचे बदल, फायदे, तोटे आणि 1 जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या संभाव्य अंमलबजावणीबद्दल माहिती जाणून घेतली. ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा, कारण ग्रामीण भागातील अनेक लोकांसाठी ही माहिती उपयोगाची ठरू शकते. भेटूयात अशाच नवीन माहिती आणि नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.